नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात सण हे येतच असतात आणि श्रावण महिन्यात तर सणांची लगबग ही सुरूच असते आणि आपल्या सर्वांचाच नेहमी प्रयत्न असतो की आता कुठल्या सणाला आपण काय करावं, देवाला कशा पद्धतीने प्रसन्न करावं किंवा कशा प्रकारे आपण देवाची सेवा करावी किंवा कुठले वेगवेगळे उपाय करावे, हा प्रश्न आपल्याला प्रत्येक वेळी पडत असतो। आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कुठले उपाय करायचे, कुठले साधे सोपे उपाय घरच्या घरी कसे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी येत असतात। त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी साधे सोपे तुळशीच्या पानांचे काही उपाय। आता तुळशीची एक ठिकाण होतं, तिथे तुळशीची खूप रोपं होती, तुळशीची बाग होती असं आपण म्हणू शकतो। आणि तुळस म्हणजेच वृंदा आणि त्या तुळशीची बाग म्हणून श्रीकृष्णांनी त्या जागेला वृंदावन असं नाव दिलं होतं। आणि तुळस म्हणजेच वृंदा आणि या जागेला वृंदावन असं नाव पडलं ते याच कारणामुळे। आणि याच वृंदावनात कृष्णाने रास रचवून जगाला प्रेमाची महती शिकवली आहे। आणि असं सुद्धा सांगितलं जातं की कृष्णावरील याच प्रेमापायी बरसानात जन्मलेली राधा वृंदावनात राहू लागली। आणि त्यामुळे यावरून सुद्धा लक्षात येतं आपल्याला की कृष्णाला वृंदावन किती प्रिय होते आणि का प्रिय होते आणि का कृष्णांना तुळस एवढी प्रिय आहे। आणि सर्वात पहिले म्हणजे मंडळी, आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की श्रीकृष्ण म्हणजेच श्रीहरी विष्णू, जेव्हा आपण त्यांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या तुळशीचं जे पान असतं ते आपण नेहमी ठेवतोच आणि तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णू अन्न स्वीकारत नाही हे सुद्धा आपल्याला माहीत आहे। आपल्याला म्हणून त्या दिवशी तुम्ही श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतात किंवा कोणी 56 भोग लावतं किंवा वेगवेगळे जे नैवेद्य, पंजेरी, दही, लोणीचा जे पण आपण नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्यावर तुळशीचं पान जे आहे ते जरूर ठेवायचं आहे तुम्ही, कारण त्यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतील। आणि म्हणूनच हे काम तुम्ही नक्की करा। आणि बरेच जण हे करत सुद्धा असतील, त्यामुळे कारण प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच आणि म्हणून तुम्ही श्रीकृष्णांना नैवेद्य देण्याच्या आधी तुळशीचं जे पान आहे ते त्यावर नक्की ठेवा। जर समजा तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील किंवा वैवाहिक जीवनात तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी जर तुम्ही तुळशीचं रोप लावलं तर ज्या काही अडचणी असतील त्या सर्व दूर होतील आणि तुमचं जे वैवाहिक जीवन आहे ते नेहमी आनंदी राहील। त्यामुळे तुम्हाला जर तुळशीचं रोप लावायचं असेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दिवशी ते नक्की लावू शकता। जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण यांना तुळस तुम्ही नक्की अर्पण करा व त्या दिवशी अर्पण करायची आहे, परंतु त्या दिवशी ती तोडायची नाही। तुम्ही आदल्या दिवशी ती तोडून स्वच्छ धुवून ती ठेवू शकता आणि आपण नंतर दुसऱ्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी ती अर्पण केली श्रीकृष्णाला तरी चालते, परंतु तुम्ही ती आदल्या दिवशी तोडून ठेवायची, त्या दिवशी तोडू नका। आता जन्माष्टमीच्या दिवशी आपण तुळशीची पानंही अर्पण करायची आहे, तर ती आपण वेगवेगळ्या पद्धतीने अर्पण करू शकतो। जसं की तुम्ही हार जो असतो तुळशीचा तो बनवून श्रीकृष्णांच्या फोटोला किंवा मूर्ती असेल त्याला तुम्ही तो घालू शकता, अर्पण करू शकता। किंवा मग तुम्ही 21, 51, 101, 1001 असं तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तुम्हाला जसं वाटेल त्यानुसार तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते श्रीकृष्णाला वाहू शकता। आणि हे
हे जेव्हा तुम्ही त्यांना अर्पण करणार तेव्हा तुम्ही मंत्राचा जप करा. म्हणजे प्रत्येक तुळशीपत्र जेव्हा तुम्ही श्रीकृष्णाला अर्पण कराल त्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक तुळशीपत्राच्या अर्पण करण्याच्या वेळी तुम्ही मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. त्यामुळे तुमचा मंत्र जपसुद्धा तेथे होईल. आणि कृष्णाचा जो सर्वात शक्तिशाली जो आपण मंत्र म्हणू शकतो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हा जो मंत्र आहे त्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात. म्हणजेच भगवान विष्णू, साक्षात भगवान विष्णूंचं ते रूप आहे आणि अवतार आहे. म्हणून तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा पूजा करताना, कुठली वस्तू, फुलं, फळं अर्पण करताना या मंत्राचा जप त्या दिवशी नक्की करा. तुम्हाला जर नोकरी किंवा व्यवसाय असेल तुमचा, त्यात तुम्हाला प्रगती करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी लाल रंगाची चुनरी जी असते देवीला आपण चढवतो, त्याला चुनरी आपण म्हणतो, ती तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकता. तुम्ही तुमच्या घरातील तुळशी मातेला सुद्धा ते अर्पण करू शकता किंवा मंदिरात जाऊन जर तुम्हाला अर्पण करायचे असेल तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकता. तर त्यामुळे तुमचं नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुमची प्रगती होईल. त्यानंतर तुळशीची पूजा करणाऱ्याला भगवान विष्णू यांच्यासह लक्ष्मी मातेची सुद्धा कृपा प्राप्त होते. आणि असं आपल्या शास्त्रात सुद्धा सांगितलं जातं आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ज्या घरात तुळशीचं रोप आहे, तुळशीची नेहमी नित्यनियमाने तुळशीला पाणी दिलं जातं, दिवा लावला जातो, तुळशी मातेची पूजा केली जाते, त्या घरात तुळशीचं रोप असतं आणि त्याचं योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते आणि त्या घरात यमदूत जे आहे ते कधी प्रवेश करत नाही असं शास्त्रात म्हटलं गेल्याचं सांगितलं जातं. म्हणून यावरून तुम्हाला कळेल की याचे किती जास्त महत्त्व आहे. आणि जन्माष्टमीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद जर तुम्हाला मिळवायचा असेल, आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुम्ही श्रीकृष्णासह लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा त्या दिवशी करायची आहे. श्रीकृष्णाची सुद्धा पूजा तुम्ही करणारच, पण त्याबरोबरच लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा, आरती तुम्ही त्या दिवशी नक्की करा. त्यानंतर जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीसमोर भगवान कृष्णांच्या 4 नावांचा उच्चार तुम्ही करू शकता आणि अवश्य करा. आता ते 4 नावं कोणते तर गोपाल, गोविंद, देवकीनंदन आणि दामोदर या नावाचा तुम्ही तुळशीसमोर उच्चार करू शकता. जर तुम्हाला दुसरं काही मंत्र, स्तोत्र येत नसेल तर हा अगदी सोपा उपाय आहे, हे तुम्ही करू शकता. किंवा जसं की मी तुम्हाला सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. आणि असं केल्याने काय होतं तर सर्व आपल्या आयुष्यातील ज्या समस्या आहेत त्या दूर होतात आणि जीवनात आनंद येतो असं म्हणतात. त्यामुळे हा मंत्र खूप पॉवरफुल आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जेवढा तुमच्याकडनं होईल जास्तीत जास्त जप तुम्ही त्या दिवशी करा. दुसरं काही नाही केलं परंतु हा जप तुम्ही केला तर तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील, जे काही दुःख असतील ते सर्व दूर होतील. आणि तुळशी माते समोर उभं राहून तुम्ही गोपाल, गोविंद, देवकीनंदन आणि दामोदर अशा कृष्णांच्या नावाचा जो उच्चार आहे तो सुद्धा तुम्ही करू शकता. तर मंडळी, हे होते तुळशीच्या पानांचे साधे सोपे उपाय जे आपण घरच्या घरी करू शकतो. आणि तुळस ही प्रत्येकाच्या घरी असते, त्यामुळे तुम्हाला जर जमलं, शक्य झालं तर हा जो तुळशीचा पानांचा उपाय आहे तो तुम्ही नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.